निवेदन करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद। अध्यक्ष महोदय, हजारो शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर निवृत्ती वेतन या विषयावर या ठिकाणी आपण सरकारने निर्णय घेतलाय। शासनाने 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली। तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2015 पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे। या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या 13,15,50,000, यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी 8,27,000 इतके आहेत। त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर 52,600 ते डिटेलमध्ये 89 कोटी इतका खर्च करण्यात आला। त्याबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा 7,686 कोटी रुपये इतका आहे। याशिवाय एकूण वेतनावरील खर्च 1,27,544 कोटी इतका आहे आणि वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारावी लागते। त्यामुळे निवृत्ती वेतन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरतो। म्हणूनच सुरुवातीपासूनच आम्ही या विषयावर सरकार पूर्णपणे संवेदनशील होतं आणि म्हणून आजही आम्ही संवेदनशील आहोत। शब्द दिला तो शब्द आम्ही पाळतो असा इतिहास आपल्या सरकारचा आहे। निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे आम्ही त्या बैठकीमध्ये तत्व मान्य केलं होतं आणि या विषयावर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांशी वारंवार संवाद संपर्क ठेवला, बैठका झाल्या, त्याच्यावर त्या वेळेस त्यांना वेळ दिला, बैठकामधून सकारात्मक चर्चाही झाली। या विषयावर 13 मार्च 2023ला बैठक होती। यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि विधान भवनातच बैठक घेण्यात आली। त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन वित्तमंत्री तुम्ही होते ना, देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि दोन्ही सदनातील विरोधी पक्षनेते होते। त्यांच्यासह अखिल भारतीय राज्य सहकारी महासंघाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भरती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन संघटना, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती स्थापन केली। अध्यक्ष महोदय, 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती तयार केली। या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, केपी बक्षी, सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोषागारी विभागाचे संचालक यांचा समावेश होता। या समितीने कालबद्ध रीतीने काम केलं। या समितीने चांगलं काम केलं। या समितीने अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्याने अभ्यास केला आणि अहवाल सादर केला। या अहवालानंतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची चर्चा सुरू होती। या चर्चांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांनी अत्यंत सकारात्मक सूचना केल्या। दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील 80 वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना देखील वाढीव निवृत्ती वेतन देण्यात यावी अशी मागणी पुढे आली। त्यावर मंत्रिमंडळात ठोस निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे। 2005 मध्ये भरतीची जाहिरात निघाली, पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांचा मुद्दा चर्चेत होता। या मुद्द्यावर देखील आपण अशा लोकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास सकारात्मक निर्णय घेतला। याचाही फायदा 26,000हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांना होणार आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनाच्या समितीच्या अहवालावर माझ्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका झाल्या। मंत्रिमंडळातील सहकारी, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी आणि तज्ज्ञांशी चर्चा झाली। पेन्शनसाठी प्रयत्न करणाऱ्या जुनी पेन्शन संघटना अशा विविध संघटनांशी चर्चा झाली। त्याच वेळी आपण त्याप्रमाणे आता या समितीच्या अहवालावर आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊन आलो आहोत। अध्यक्ष महोदय, शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील
शिफारशींवर अपर मुख्य सचिव वित्त व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्व निश्चित केली आहेत। त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवलेली आहे। समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी। म्हणजे समजा नुकसान झालं, चढ उतार मार्केट लिंक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी। हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल। या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल। हा निर्णय आपण घेतलेला आहे। आम्ही दिलेला शब्द होता, तो शब्द आम्ही पाळलेला आहे। कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील सरकारवर विश्वास ठेवला आणि हे सर्व मान्य केलं आणि त्यावेळी देखील जे काही आंदोलन होतं तेही स्थगित केलं आणि हे सगळं जे आहे त्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांनी मान्य केलं। त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनेही हितकारक ठरेल असा मला विश्वास आहे आणि म्हणून या कामामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि सर्व कर्मचारी संघटना अधिकारी संघटना यांना देखील शुभेच्छा देतो। धन्यवाद। सावे साहेब। अध्यक्ष महोदय, माझे 2 निवेदन